मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय सांगोला तालुक्यातील नंबर 1 न्यूज चॅनल सांगोला पॉलिटिक्स। मंडळी, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे, सांगोला पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीचा कार्यक्रम अखेर जाहीर झालाय। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काही वेळापूर्वीच आदेश जारी केले आहेत। महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील नियम 67 आणि 68 नुसार हा निवडीचा कार्यक्रम घोषित करण्यात आलाय। त्यानुसार सांगोला पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी या येत्या 12 मार्च रोजी होणार आहेत। यासाठी अध्यासी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी भैरप्पा माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढलेल्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील एकूण 11 पंचायत समित्यांच्या सभापती निवडीसाठी हा कार्यक्रम घोषित करण्यात आलाय। तर मंडळी, आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी तुम्ही खास सांगोला पॉलिटिक्सवर पाहताय। मंडळी, सांगोला पंचायत समितीसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे। एकूण 14 गणांसाठी ही निवडणूक झाली। यासाठी तब्बल 125 उमेदवार रिंगणात होते। यासाठीची मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजी झाली आहे। मतमोजणीनंतर तब्बल 1 महिन्यानंतर सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी होणार आहेत। मंडळी, या 14 जागांपैकी 9 जागा सांगोला तालुका विकास आघाडीने जिंकल्या आहेत। या 9 पैकी 6 जागा शेतकरी कामगार पक्ष तर 3 जागा माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या गटाला मिळाल्या आहेत। इतर 5 जागांवर शिवसेना भाजप महायुतीने विजय संपादन केलाय। विजयी जागांचं गणित पाहिलं तर सांगोला तालुका विकास आघाडीला स्पष्ट बहुमत दिसून येत आहे। मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांवर भाजपचं कमळ फुलेल असं वक्तव्य केलंय। त्यामुळे सांगोला पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीत मोठा ट्विस्ट तयार झालाय। आपण सांगोला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।